अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या गीता शेजवळ यांच्या भ्रष्टाचार, अवैध वसुली व गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांबाबत दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी साहेबान जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। मोटर वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या गीता शेजवळ यांच्या गैरकृत्यामुळे शासकीय कार्यालयाची सर्व स्तरावर बदनामी होते। सर्वसामान्य वाहन चालक, ट्रान्सपोर्ट चालक तसेच इतर वाहन चालक त्रस्त असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारींची गंभीर दखल घेऊन शेजवळ यांच्यावर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया साहेबान जहागीरदार यांनी व्यक्त केली। तसेच महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या विरुद्ध गीता शेजवळ यांनी खोटी तक्रार दाखल केली। ही तक्रार द्वेष व बदनामीच्या हेतूने दाखल केलेली असल्याचं जहागीरदार यांनी म्हटलंय। मोटर वाहन निरीक्षक अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत असलेले निरीक्षक गीता शेजवळ म्हणून एक अधिकारी आहे, ज्यांचे अनेक गंभीर स्वरूपाचे फसवणुकीचे, भ्रष्टाचाराचे गुन्हे आणि काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत। म्हणून आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असेल, लाचलुचपत विभाग असेल, अँटी करप्शन ब्युरो, त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली। त्यांची जेवढी कारकीर्द राहिलेली आहे हे वादग्रस्त राहिलेली आहे। पूर्वीपासून अनेक स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेले आहे। दोनदा ते आपल्या पदावरून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि मागे जेव्हा त्यांना निलंबित केलं होतं त्या काळामध्ये सेशन कोर्टाने त्यांची जामीन अर्ज सुद्धा त्या ठिकाणी फेटाळली होती आणि मग त्यांना उच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागली होती। आणि विविध ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या नगर शहरामध्ये अवजड वाहतूक असेल त्यांना विविध प्रकारचे एक रेट कार्ड या अधीक्षक हे जे कोणी आहे अधिकारी यांनी एक प्रकारचं रेट कार्ड त्या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे। अनेक लोकांना अन्यायकारक ते त्या ठिकाणी कारवाई करतात। अनेक त्यांचे पुरावे माझ्या हाती लागलेले आहे। अनेक ट्रान्सपोर्ट असेल, प्रायव्हेट बस चालक असेल, पॉलिस्टिक वाहन चालक असेल, यांच्याकडे वारंवार ते त्या ठिकाणी पैशाची मागणी त्या ठिकाणी करतात। गंभीर स्वरूपाचे याच्या आधी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे। मागेच त्यांनी एका गाडीवाल्याला धमकवण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्यांनी फायरिंग केली। आपलं जे रिव्हॉल्वर आहे, शासकीय रिव्हॉल्वर मधून त्यांनी फायरिंग केलेली आहे। असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे। म्हणून मी शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की यांच्यावरती आपण सखोल चौकशी करावं, यांच्यावरती ताबडतोब यांच्या पदावरून सर्वात प्रथम यांना निलंबित केलं पाहिजे। यांना निलंबित करून एक कमिटी स्थापन केली पाहिजे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून सखोल चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे। यांच्याकडे किती पैशांची संपत्ती आहे, आजपर्यंत यांनी किती गबाळ गोळा केलेला आहे, हे सर्व गोष्टींची चौकशी स्वतंत्रपणे उच्च समिती गठन करून त्या ठिकाणी करण्यात यावी। आणि ज्या प्रकारे लोकांना यांची जे लूटमार चालू आहे हे यांनी थांबवली पाहिजे, अन्यथा तीव्र स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। आता प्रेस नोटच्या पण माध्यमातून सविस्तर पूर्ण माहिती मी या ठिकाणी देत आहे। तर शासनाने याला गंभीरपणे याची दखल घेण्यात यावी आणि जेवढे गुन्हे याच्या अगोदर जे झालेले आहे आणि सध्या जे त्यांचं कार्यकाळ जे चालू आहे, ज्या प्रकारे ते वागताय लोकांसोबत, एक प्रश्नचिन्ह लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की हे डायरेक्ट त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात। जर पैशांची मागणी हे पूर्ण केली नाही तर विविध प्रकारे त्यांच्यावरती दंड हे आपल्या पद्धतीने, आपल्या स्टाईलने त्या ठिकाणी वसूल करतात। म्हणून अनेक व्यावसायिक या ठिकाणी नाराज झालेले आहे, निराशा झालेला आहे। आणि मागच्या 13 तारखेला, या महिन्याच्या 13/8/2025 रोजी यांनी अल्पसंख्याक आयोगचे जे चेअरमॅन आहे, अध्यक्ष आहे प्यारे खान साहेब, यांच्यावरती नगर तालुका हद्दीमध्ये एक खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। एवढा मोठा माणूस, जेव्हा एक संविधानिक पदावरती बसलेला माणूस, त्यांच्या जीवनामध्ये आजपर्यंत त्यांच्यावरती एक साधी एनसी सुद्धा झालेली नाही, परंतु द्वेषच्या भावनांनी या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जाणून बुजून
त्यांच्यावरती खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. प्यारे खानचं जे कार्य आहे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. अल्पसंख्याक समाजासाठी, अल्पसंख्याकांच्या हितासाठी ते रात्रंदिवस काम त्या ठिकाणी करत असतात. आपण बघू शकतो, विद्यार्थ्यांसाठी असेल, उच्च शिक्षित MPSC UPSC स्पर्धा परीक्षामध्ये अल्पसंख्याक समाज कसं पुढे जाता येईल ते अहोरात्री त्या ठिकाणी प्यारे खान साहेब त्या ठिकाणी काम करत आहे. देशासाठी त्यांचा मोठा कार्य आहे आणि अशा व्यक्तीवरती द्वेषाच्या भावनेतून हे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून त्या ठिकाणी त्यांचा बदनाम करण्याचा आणि असे अनेक प्रकारे, हे तर मी एक उदाहरण दिलेलं आहे, असे अनेक लोकांना त्यांनी नेहमी त्रास देण्याचं काम, मुद्दामून त्रास देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून माझी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, आपण या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने या अधिकारीला आपण निलंबित केलं पाहिजे. धन्यवाद.